लगे रानी बनाऊ लगे रानी बनाऊ लगे राजे रंगी रानी बनाऊ लगे रानी बनाऊ लगे रानी बनाऊ लगे नाचून कितना दे रंगी नाचून कितना दे मग मात्र काय तर इथं आनंद घे तुम्हाला समजलं म्हणून हरिपाठात कथेत 7 दिवस आनंद घेतला तरी म्हणते एवढं 7 दिवस कथा ऐकल्यावर संध्याकाळी काहीच पाहिजे पुन्हा कीर्तनाला. हे तुमचं प्रेम आहे, नवे नवे जिज्ञासा आहे, या भक्तीची ओढ आहे. आणखी आम्हाला नवीन काय जाणून घेता येईल ही जिज्ञासू भक्त आहे. ज्या भक्ताला आतुरता लागली अजून माहिती व्हावं, अजून ज्ञान प्राप्ती व्हावी, ही ज्ञानाची लालसा हेच तुकोबऱ्यांना कळाले. आणि म्हणून तुकोबरे या भगवंताच्या नामचिंतनात तल्लीन झाले. कारण वडिलांपासूनच नव्हे तर पिढ्यानपासून हे ज्ञान मिळत गेलं. पांडुरंगाच्या भक्तीचा वारसा मिळत गेला आणि त्या भक्तीचा वारसा मात्र जपून नाचत या भगवंताच्या नामचिंतनात लाखो वारकरी जातात. पण प्रारंभ मात्र माझ्या तुकोबऱ्यांनी नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल विसावारे नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल विसावारे नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल विसावारे सुख देईल विसावारे सुख देईल विसावारे सुख देईल विसावारे नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल विसावारे नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल विसावारे. कसं जाऊ म्हणून नाचत गेले संत वारकरी जाते. त्यात तुकोबऱ्यांनी प्रारंभ केला. या वारीला आणि वारी करते वडिलांचा वारसा जपते आणि जपत जपत मात्र एवढी वारी केली, अखंड वारी केली. आणि एक दिवस काय तर या वारीचा ओझ मात्र भगवंतावरती झालं. कोणावरती? देवावरती. आणि वर्णन आहे या पंढरीचे पांडुरंग परमात्मा कुठे हात ठेवू नये गेले पंढरपूरला. कुठे ठेवलेले आहे हात? असं कमरेवरती. असंच तुम्ही हुशार आहे, तुम्ही सगळे उत्तर देत आहेत. आमच्या गावाकडले एक हौशी दादा गेले पंढरपूरला कार्तिकी एकादशीला 52 तास वारीमध्ये राहिले पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी. 52 तास पांडुरंगाच्या चरणापर्यंत गेले तर गेले. जातपर्यंत काय सगळं पाहत गेले आणि जाऊन मात्र दर्शन घेतलं. पण दर्शन घ्यायला नेमकं होते काय माहिती का? दर्शन घ्यायला जाणार, डोकं टेकवणार, तेवढ्यात मात्र मागून चला म्हणते की नाही. चला म्हटलं, हे डोकं टेकवणार, तेवढ्यात असं झालं असेल त्या दादाचं, असं मला अंदाज वाटला. आणि त्या दादाने परत आल्यानंतर मी मात्र आल्यावर विचारलं, दादा गेले पंढरपूरला? दादा म्हणे हो ताई. वा वा म्हटलं, कधी न गेलेले आमच्या गावातून मात्र तुम्ही जाऊन आले. वा फार छान. दादा एक प्रश्न विचारू का म्हटलं? मी तर वारीला जाते, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये कीर्तनाची कथेची सेवा करते. एवढंच नव्हे तर पांडुरंगाजवळ मात्र स्वयंसेवक म्हणून उभी राहते, आराधना करण्याची संधी मिळते. मी वास्तव्य केलंय. पण तरीही तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचे दादा, विचारू का? दादा म्हणाले काही विचारा ना. म्हटलं दादा पंढरपूरला गेले ना, सांगा ना मग पांडुरंगाचे हात कुठे ठेवलेले आहे? असंच तुम्हाला विचारलं तर तुम्ही उत्तर काय दिलं? पण त्या दादा म्हणे काय माहित का, गर्दीच एवढी होती म्हणे, मला काहीच दिसलं नाही. मग काय पाहिलं, काय वाटलं त्या पंढरपुरात विशेष काय वाटलं? काही नाही म्हणे, जिकडं तिकडं गर्दीच गर्दी. दादा गर्दी पाहायला गेले की पांडुरंग पाहायला गेले?